सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 19. आल्या असत्या तरी चालले असते. प्रसिद्ध फलज्योतिषी श्रीयुत श्री के केळकर हे माझे मित्र. 1952 ते 1959 या काळात श्रीयुत केळकर आणि मी असे पुण्यातील ग्रह नक्षत्र फलादेश संशोधन मंडळ या संस्थेत कार्यवाह म्हणून काम करीत होतो. 1959 साली माझी बदली सांगलीला झाली. सांगलीहून पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे मी अधूनमधून जातो हे श्री व सौ केळकर यांना माहीत होतं. स्वामींसंबंधी काही विशेष गोष्टी मी त्यांना माझ्या भेटीत सांगितल्या होत्या. 1964 वा 1965 या सालातली गोष्ट असावी. रत्नागिरीजवळील गणपतीपुळे ह्या ठिकाणी सहलीस म्हणून केळकर दाम्पत्य गेलं होतं. गणपतीपुळ्यातच सौ केळकर यांनी पावस मुक्कामी जाऊन स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घ्यायचं अशी आपली इच्छा श्रीयुत केळकर यांना सांगितली. पत्नी पडल्या भाविक, दर गुरुवारी स्वामी समर्थ मठात नियमानं जाणाऱ्या अशा आपल्या ह्या भाविक पत्नीची ही इच्छा पूर्ण करण्याचं श्रीयुत केळकर यांनी त्या क्षणीच ठरवलं. गणपतीपुळ्याची त्यांची ती सहल संपवून केळकर दाम्पत्य सायंकाळी रत्नागिरीस आलं. सकाळी उठून पावसला जायचं असा त्यांचा बेत होता. परंतु सौ केळकर यांचा स्वामी दर्शनाचा योग नव्हता. त्यांना आली अडचण. आलोच आहो आता, तेव्हा आपण तरी पावसला जाऊन यावं असं म्हणून दुसरे दिवशी सकाळी श्रीयुत केळकर मात्र एकटेच पावस मुक्कामी स्वामी दर्शनास म्हणून गेले. स्वामींच्या खोलीत जाऊन त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं. थोडं बोलणं वगैरे झालं. स्वामींनी त्यांना विचारलं, एकटेच आला आहात का? स्वामींचा हा प्रश्न ऐकून श्रीयुत केळकर यांना जरा आश्चर्यच वाटलं. नाही, बरोबर पत्नी आहे, पण अडचण आल्यामुळं रत्नागिरीस राहिली. आल्या असत्या तरी चाललं असतं, स्वामी शांतपणे म्हणाले. स्वामींचे हे शब्द ऐकून श्रीयुत केळकर यांना नवल वाटलं. स्वामींनी श्रीयुत केळकर यांना एक ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि प्रसाद देऊन बाकावर बसायला सांगितलं. दुसरी एक प्रसादाची पुडी स्वहस्ते बांधली आणि त्यावर सौ केळकर असं लिहिलं आणि ती पुडी श्रीयुत केळकर यांच्या हाती देत स्वामी त्यांना म्हणाले, ही त्यांना द्या. स्वामी महान योगी होते. येणाऱ्याच्या मनातील सर्व गोष्टी ते ओळखत असत. प्रत्येक व्यक्तीच्या भावाप्रमाणे ते उत्स्फूर्त पण सहज असं योग्य तेच करीत असत. यानंतरचा प्रसंग स्त्रियांच्या मासिक अडचणींमुळे उत्पन्न होणाऱ्या 16 ओळ्याबाबत घडलेला असाच एक प्रसंग मला आठवतो. 1963ची गोष्ट असावी. डॉक्टर मिराशी आणि मी स्वामींसन्निध असे होतो. मुंबईहून एक मोठ्या धनिक पण भाविक बाई स्वामी दर्शनास म्हणून पावस मुक्कामी आल्या होत्या. बाई जरा वयस्कर आणि जुन्या वळणाच्या दिसत होत्या. आता 16 ओळं जमत नाही, सुना मुली काही पाळत नाहीत, कसली व्रत करता आणि कसलं नाम घेता, अशी त्या बाईंची व्यथा होती.
स्वामींजवळ आपली अशा स्वरूपाची ही व्यथा त्या बाई अगदी सहजच बोलून गेल्या होत्या. स्वामीजींनी त्या बाईंना उत्तर दिलं, जितकं जमेल तितकं करावं. कालानुरूप असं हे आता होणारच. आपण आंतरिक शुद्ध असलो म्हणजे पुरे. मुंबईतील स्वामी कृपांकित अशा एका साधिकेनं मासिक अडचण आणि पाळणूक ह्या संदर्भात असाच एक प्रश्न एकदा स्वामीजींना विचारला होता. स्वामी त्यांना म्हणाले, जागा लहान आणि इतर अडचणी ह्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत. त्याचा खेद नको. आपलं साधन करीत जावं. मात्र ज्यांना हे जमतं आणि ज्या स्त्रिया ह्या गोष्टी पाळतात त्यांचा अवमान मात्र करू नये म्हणजे झालं. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 19. उद्याच्या भागात ऐकूया याचा भाग 20. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरिओम तत्सत.